हाय हॅलो नमस्कार. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा खूप खूप स्वागत आहे. आज पण धुवाधार पावसाने दिवसाची सुरुवात झाली. कोसळत होता, अक्षरशः कोसळधारा चालू होत्या आज मुंबईत. इतका जोरात पडत होता की घरात सगळं घर ओलं होत होतं. आडवा तिडवा पाऊस घरात येत होता. खिडक्या दारं नुसते जोरजोरात आपटत होते. अशी जोरदार पावसाची आज सुरुवात झालेली आहे. फ्रेंड्स, हा जर स्पीड राहिला ना तर 26 जुलैची पुनरावृत्ती होईल यात खात्री आहे मला. खरंच अवघड आहे. पाऊस दुपारी कमी झालाच पाहिजे, नाही तर खूप प्रॉब्लेम होणार आहे. भयंकर पाऊस आहे. आम्हाला घरात एकमेकांचं बोलणं देखील ऐकू येत नाही आहे. तरी आपलं रुटीन चालू आहे. नाश्ता पाणी आत्ता झाले, आता स्वयंपाकाला लागते. बघू आज काय काय मेनू करायचा तुमच्याशी नक्की शेअर करते. आणि नाश्त्याला ना आज आम्ही उकडपेंडी केली होती. त्याची रेसिपी पण मी आत्ता शेअर करते. खूप पौष्टिक असा पदार्थ आहे. आपण गव्हाच्या पिठापासून करतो, कणकेपासून करतो आणि उपमासारखं करायचा. खूप सुंदर लागतो आणि मस्त त्याच्यावर कच्चं तेल टाकून खायचं, लोणच्याबरोबर खायचं. तर ती रेसिपी आता तुम्ही नक्की बघा आणि करून बघा. अत्यंत पौष्टिक आहे आणि लहानांपासून अगदी वृद्ध लोकांपासून सगळ्यांना ते खायला छान आहे आणि पटापट अगदी खाऊ शकतात. म्हातारे माणसांनासुद्धा काही त्रास नाही खायला. नक्की करून पहा. गव्हाच्या पिठाची उकडपेंडी आता आपण बघणार आहोत. खमंग अशी रेसिपी आहे. 1 वाटी मी कणिक घेतली आहे, गव्हाचं पीठ. नंतर मिरची, कांदा, कोथिंबीर सगळं तयार करून ठेवलं आहे. इकडे पाणी पण थोडं गरम करायला ठेवायचं आहे. जेवढं पीठ घेऊ त्याच्या दुप्पट अंदाजे पाणी घ्यायचं आहे. आता याला तेल पण जरा भरपूर लागतं हां. तर तेल टाकते. आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. ही खास टिपिकल महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. आईच्या हातचं म्हणतो ना आपण, तसं जुन्या काळची छान. पूर्वी नाश्त्याला हे उपमा पोहे प्रकार नसायचे. गव्हाची उकडपेंडी असे साधे साधे सिंपल पौष्टिक पदार्थ बनवले जायचे घरात. आता छान जिरं मोहरी तडतडले. आता कांदा नंतर मिरची सगळं टाकून घेतलं आहे. हिंग पण टाकलं होतं, तो शूट करायचा राहिला. भरपूर असा हिंग टाकायचा. कढीपत्ता टाकून घेतला आहे. फोडणी मस्त खमंग द्यायची आहे छान. कांदा जरा गुलाबी झाल्यानंतर आता हळद टाकलेली आहे. मी पण लहान होते तेव्हा मला हा पदार्थ खूप आवडायचा. आम्ही नेहमी घरी करायचे आहे. एकदम हेल्दी नाश्ता आहे हा. आता यात मसाला टाकून घेतला आहे आईने. लाल तिखट आणि मसाला, गोडा मसाला, साखर थोडीफार आपल्या आवडीनुसार. तिखट कसं करायचं आहे तुमच्या आवडीनुसार करा. खमंग आणखीनच सुंदर लागतं. आम्ही मीडियम असं केलं होतं. आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर पुन्हा एकदा छान मस्त फोडणी हलवून घ्यायची. आता आपल्याला गव्हाचं पीठ त्यात टाकून घ्यायचं आहे. 1 वाटी आपण जे घेतलं ते. आणि गॅस कमी करून मीडियम ह्याच्यावर फ्लेमवर आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. जसं आपण रवा शिऱ्यासाठी भाजतो ना उपम्यासाठी तसा. आणि जरा हे भाजायला वेळ लागतो कणिक, तर जरा कमी गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे छान, त्याचा वास सुटेपर्यंत. जसं आपण बेसन लाडूसाठी बेसन पीठ भाजताना कसा छान मंद सुवास असा सुटतो बेसन पिठाचा, तसंच कणकेचा पण सुंदर सुवास सुटतो. हळूहळू आपल्याला थोडं, आता इथे तेल कमी वाटलं तर आईने तेल ॲड केलं होतं. तर हळूहळू आपल्याला गॅस कमी करून भाजत राहायचं जोपर्यंत असा छान मंद सुवास येत नाही तोपर्यंत. खमंग असा भाजल्याचा वास येतो. हे आता हळूहळू त्याचा कलर बदलत जाईल. असं जरा कोरडं वाटलं ना तर थोडं किंचित तेल ॲड करायचं. आईने तेल थोडं ॲड केलं होतं नंतरून. ते प्रत्येक गव्हाप्रमाणे तो कसं आता आपलं तेल शोषून घेतो त्यावर डिपेंड असतं. आणि छान भाजत राहायचं 1-5-7 मिनटं तरी.
हे पहा आता हळूहळू ते मोकळं होत जातं. आता छान मोकळा मोकळा दिसतंय पहा आपल्याला कणिक. मस्त खमंग वास सुटला होता छान किचनमध्ये. लगेच लक्षात आलं की आता भाजलं गेलं आहे. थोडा पेशन्सचा आहे पण खूप सुंदर लागतं. एक 10-15 मिनटाची रेसिपी आहे. आता जवळजवळ आपलं भाजून झालेलं आहे. आता मोकळा मोकळा व्हायला लागला आहे. सगळ्या कडेने पण सुटायला लागला आहे. हे पहा आता कडक उकळतं पाणी आपल्याला टाकायचं अंदाजाने. कणिक छान फुलून येते. मग कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ छान फुलून येतं. अंदाजाने टाकायचं आपल्याला पाणी. इतपत असं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि वरतून अशी छान कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. आणि एक 5 मिनटं आपल्याला याला वाफ द्यायची आहे की रेडी. आता 5 मिनिटांनी बघूया. हे पहा तयार आहे आपली उकडपेंडी. आता याला उकडपेंडी असेच नाव आहे. गव्हाची उकडपेंडी, गव्हाच्या पिठाची उकडपेंडी. आता मस्त गार्निशिंग करूया. वाटीला छान थोडंसं तेल लावून घेतलं, तळाला कोथिंबीर टाकली आणि वरतून आपली अशी उकडपेंडी त्याच्यावर प्रेस केली. प्रेझेंटेशन पण महत्त्वाचं ना. माणूस जेवणाच्या आधी डोळ्याने जेवत असतो, त्यामुळे आपण आधी छान असं मस्त प्रिपरेशन करायचं. सर्व करताना असं छान सुंदर सर्व करायचं की सगळे तुटूनच पडले पाहिजे खायला. आणि मस्त मिरचीच्या लोणच्याबरोबर दिलं. कैरीचं लोणचं, मिरचीचं लोणचं मस्त लागतं एकदम. आणि अत्यंत पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. आता साधारण 11-11:30 वाजले होते. पावसाने थोडी विश्रांती घेतली होती, पण वातावरण पाहणं बाहेरचं कसं चिंब झालं आहे सगळं. अगदी सतत पाऊस कोसळतो आहे. ते झाडं पूर्ण चिंब भिजलेले आहेत बघा. पण जरा शांत वाटलं. जरा इतका आवाज होता की सगळ्यांचे डोके अक्षरशः दुखायला लागलं. कान बधीर झाले त्या पावसाच्या आवाजाने. जरा शांतता बरी वाटत होती. पण खूप सुंदर दृश्य दिसत होतं बाहेर. हिरवंगार झाली झाडे, सगळी स्वच्छ धुवून निघाली एकदम. खूप सुंदर वाटत होतं आणि गार हवा सुटली होती एकदम सुंदर अशी. आपण बटाट्याची करतो ना तशीच सुरणाची पण भाजी करायची. खूप टेस्टी आणि सुंदर लागते आणि पौष्टिक पण आहे. आज जरा घरी आहेत सगळे, तर वेगवेगळे मेनू ट्राय करायचा प्रयत्न चालला आहे. आणि पाऊस तर काय आहे, तो स्पीड चालू आहे, दिसतोच आहे तुम्हाला. थोड्याने बघूया. जरा कमी झाला तर बरं आहे दुपारी. तोपर्यंत आता मस्त सुरणाची भाजी तयार झाली की तुम्हाला दाखवते. सुरणाची भाजी करायला अशी सगळी तयारी करून घेतली. सुरण असे त्याचे साल काढून कापून ना उकडून घेतले. 2 शिट्ट्या केल्या कुकरला आणि नंतर अशा फोडी करून घेतल्या. पाणी न टाकता नुसतं सुरणाचे तुकडे ठेवून द्यायचे तुकड्याला. कांदा घेतला आहे, ओलं खोबरं, नंतर आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर सगळं याला लागते तयारी. आणि आता मस्त फोडणी देऊया. तेल गरम करत ठेवलं आहे. मोहरी छान तडतडू द्यायची. ही पण अत्यंत पौष्टिक भाजी आहे. छान मस्त तडतडू द्यायची मोहरी आणि नंतर भरपूर सारं हिंग टाकलं आहे.
सर्वप्रथम आता हळद टाकून घेतली आहे, लाल तिखट, काळा मसाला. मला फार तिखट करायची नव्हती म्हणून मी थोडं थोडं टाकलं. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्ती प्रमाणात टाकू शकता. काळा मसाला, धणे जिरे पूड पण टाकले, कोथिंबीर, कापून ठेवलेला कांदा पण ॲड केला आहे. मस्त सगळं आता परतून घेऊया. आणि ही भाजी आपल्याला गोड आंबट करायची आहे, आणखीनच सुंदर लागते. तिखट केली तर आणखीनच छान, पण आज आम्हाला माइल्ड करायची होती म्हणून मी थोडं थोडं सगळं टाकले. जरा तिखट केलं तर आणखीनच सुंदर लागेल. आलं लसूण पेस्ट आता ॲड केली आहे, ती पण छान कालवून घेतली. आता कोकमचा एक तुकडा टाकलाय. गोड आंबट अशी केली ना की काय काय सुरण खाजरे असतात ना, तर मग घशाला खवखव येते, मग ते खाजवत नाही. म्हणून आपल्याला कोकम टाकायचं आणि गूळ टाकलाय, म्हणजे घशाला त्रास होणार नाही. परत एकदा फोडणी सगळी परतून घेऊया. अत्यंत सोपी भाजी आहे ही करायला. आणि आता उकडून ठेवलेले सुरणाचे तुकडे सगळे फोडणीत टाकून घ्यायचे. सुरण पण खूप कोवळा होता, अक्षरशः 2 चिट्ट्यामध्ये लगेचच शिजला. काय काय नाही तर खूप निब्बर असतात. हे फक्त आपल्याला आता एक 5-7 मिनटं वाफ दिली की झाली भाजी. तुम्ही टिफिनला पण नेऊ शकता, खूप सुंदर लागते. बटाट्याच्या भाजीपेक्षा छान लागते. आता वरतून ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकली आहे मस्तपैकी. मगाशी मीठ पण ॲड केलं आहे चवीनुसार. पुन्हा एकदा सगळं मस्त परतून घ्यायचं आहे आणि 5-7 मिनटं छान आपल्याला वाफ द्यायची आहे. ही झाली भाजी रेडी. अत्यंत साधी सोपी रेसिपी आहे, पण चवीला खूप सुंदर लागली. सगळ्यांनी आवडीने अगदी एन्जॉय केली. आता वाफ द्यायला ठेवूया. हे फायनल खूप छान झाली होती. खमंग अशी गोड आंबट मस्त सुरणाची अशी भाजी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. पावसाच्या पार्श्वभूमीवर अशा खमंग भाज्या खायला मस्त वाटतं ना. असं तिखट तिखट खावं वाटतं पाऊस पडत असताना. मस्त झालं, एकदम एन्जॉय केली सगळ्यांनी ती भाजी आज. आज मस्त केशर आंब्याचा रस केला होता, सुरणाची भाजी, पोळी आणि कोशिंबीर असा बेत केला होता. आता या सीझनमध्ये इकडे केशर आंबा खूप छान यायला लागला आहे. एकदम गोड असा आंबा मिळाला होता. पाऊस पडल्यावरच केशर आंबा खातात. खूपच सुंदर लागला चवीला एकदम. दुपारी 3 नंतर पुन्हा पावसाने त्याची बॅटिंग सुरू केली होती. आता संध्याकाळ होते, सगळं चिंब भिजलेलं शांत होत आहे संध्याकाळची. बारीक बारीक मध्ये जोरात सर येते, असा पाऊस चालूच आहे नॉनस्टॉप. सगळं शांत वाटतंय बाहेर संध्याकाळी आता. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आत्ताच पाऊस जरा शांत झाला आहे, पावसाने शांतता दिली आहे. स्वयंपाक वगैरे करून झाला आहे, जस्ट बसले होते तर मला एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की 2 दिवसापूर्वी मी माझ्या मैत्रिणीशी बोलत होते. ती कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे आणि ती आता 43-44 वर्षाची असेल. की ती अचानक सांगायला लागली की आजकाल मला काय होतं आहे समजत नाही, खूप चिडचिड होते, झोप होत नाही आहे, पाळी अनियमित झाली आहे, खूप बेचैन असं वाटत राहतं, काय करावं समजत नाही. आणि तेच बोलणं आता माझी मदतनीस कामाला आली, ती पण तेच सांगत होती. ती पण आता 38 वर्षाची झाली आहे. की ताई मला खूप गरम होत राहतो, खूप थकवा येतो, पहिल्यासारखं काम होत नाही. तर म्हटलं ह्या ज्या गोष्टी आहेत ना, कुठल्याही स्तरातल्या स्त्रिया असो, मग उच्चस्तरीय असो या असं आपल्या घरी कामास येणाऱ्या मदतनीस असो, प्रत्येक स्त्रीला या प्रकारच्यातून जावंच लागतं. हे नैसर्गिक चक्र आहे. जसं आपण मुलगी वयात येते 12-13 वर्षानंतर, त्याचप्रमाणे आपली पाळी जाण्याची जी प्रक्रिया आहे ना, ती पण आपण सहजपणे आपल्याला समजत नाही कधी सुरू होते.
त्यालाच आपण मेनोपॉज असं म्हणतो. पण बऱ्याच स्त्रियांमध्ये ना याचं लक्षणं काय, याचा त्रास काय होतो यांना कळून येत नाही की नक्की आपल्याला होतं आहे काय. अचानक आपण छान ॲक्टिव्ह असतो इतके वर्ष आणि अचानक आपल्याला काय होतं आहे त्यांना समजत नाही. तर म्हटलं 2 शब्द बोलावे की याच्यावर इतकं म्हणजे त्याचं टेन्शन घेण्यासारखं नाही, हे नैसर्गिक आहे आणि आपण ते सहजगत्या स्वीकारता आलं पाहिजे आपल्याला. आणि मी स्वतः हा अनुभव घेतलेला आहे. आता माझं वय 50 लागलेलं आहे मला आणि मी स्वतः मेनोपॉजमध्ये आहे. त्यामुळे काय त्रास होतात ते सगळं सत्य अनुभव घेते आहे. त्यामुळे मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की यात टेन्शन घेण्यासारखं काहीही नाही. आणि माझ्या सगळ्या बंधूंनाही सांगते की तुमच्या पत्नी जर 35 नंतरच्या असतील, 40शीत आल्या असतील किंवा 45-50च्या दरम्यान असतील तर आपल्या पत्नीकडे लक्ष द्या. अचानक ती सुपरवुमन इतके वर्ष आपण असतो, पण अचानक आपलं बिहेवियर चेंज व्हायला लागतं. आपण खूप चिडचिड करायला लागतो, सगळ्याच गोष्टींचा राग येतो किंवा आपण एकदम तीव्रतेने रिॲक्ट करतो कुठल्याही गोष्टीला. कधी न चिडणारी मी सुद्धा आजकाल भरपूर चिडचिड करते आणि सगळ्यांना कळत नाही की नक्की हिला काय झालं, एवढी शांत स्वभावाची हिला असं का बरं करते. किंवा आपली रात्रीची झोप उडून जाते, बिलकुल रात्री झोप येत नाही, इन्सोमेनिया म्हणतात तसं. किती काही प्रयत्न करा 3-4 वाजेपर्यंत जागरण ठरलेलं असतं. नंतर अचानक आपण बेचैन होतो, मूड स्विंग्स होतात. कधी खूप आनंद होतो, कधी खूप असं सगळ्यांचा राग येतो, कधी खूप रडायला येतो छोट्या छोट्या गोष्टींवर. नंतर सतत अशी अनामिक भीती वाटत राहते, बेचैन वाटतं. हे सगळे आपले हार्मोन्स चेंज होत असतात आतल्यात, पण ते स्त्रियांना समजून येत नाही की काय प्रकार आहे. आता जेव्हा मी नॉर्मल माझी पाळी ना अगदी व्यवस्थित चक्र असायचं, ऑन डॉट त्याच तारखेला माझी पाळी यायची. पण गेले 4-5 वर्ष झाले पाळी माझी अशी अनियमित व्हायला लागली होती. हळूहळू 1-1.5 महिन्याने यायला लागली, मग 2-2.5 महिन्यांनी यायला लागली, नंतर एकदा 3 महिन्याने आली आणि नंतर गायब झालेली आहे. तर इतका हेवी फ्लो जायचा, तर मला खूप भीती वाटायची की अरे बापरे हे काय होतं आहे आपल्याला. मग मी आईशी बोलली, जनरली आपण या गोष्टी आईशी बोलतो. मग आईने पण सांगितलं की जाता जाता असं जरा जास्ती जातं, तू घाबरू नको, हे नॉर्मल आहे, तुला अगदी आधी वाटलं तर आपण डॉक्टरकडे जाऊ. पण मला सहन झालं, मी सहन केलं आणि त्या फेजमधनं बाहेर पडली. आता माझी पाळी पूर्णपणे गेलेली आहे. तर बऱ्याच स्त्रियांना हा त्रास होत असेल, खूप जास्त त्रास असेल तर आपल्या आधी फॅमिली डॉक्टरकडे जा आणि जे जे काय लक्षण होतात सांगा त्यांना. ते तुम्हाला नक्कीच सगळं सहाय्य करतील आणि पाहिजे तर तुम्ही मग नंतर त्यांच्या ओळखीच्या किंवा तुमच्या ओळखीचे गायनॅक असतील त्यांच्याकडे जा. म्हणजे ते तर तुम्हाला प्रॉपर सगळी सांगेल. मी काय कोणी डॉक्टर नाही किंवा कोणी डायटिशियन नाही. मी जनरल आपली गृहिणी आहे जी या सगळ्या स्टेजेस पार केल्यात आणि अजूनही तो त्रास सहन करते आहे. म्हटलं या विषयावर मोकळेपणाने कोणी बोलत नाही तर आपण तरी बोलूया आपल्या सगळ्या मैत्रिणींशी आणि माझ्या सगळ्या बंधूंशी की ज्यांच्या पत्नी यातनं जात आहे. तुम्ही समजून घ्या की तुमच्या बायकोची मनस्थिती काय आहे ते. आणि तुम्ही पण त्या सगळ्या कुटुंबानेच म्हणजे मुलांनी, पतीने, सगळ्यांनीच तिला समजून घेतलं पाहिजे. तिला जास्ती स्ट्रेस देता कामा नाही या काळामध्ये. तिची काळजी घ्या सगळ्यांनी. तिला आनंद वाटेल अशा गोष्टी करा. नंतर खाण्यापिण्याचं पण आपण ना स्वतःसुद्धा खूप स्वतःची काळजी घ्यायची. जनरली आपलं डाएट छान ठेवायचं. ओलं खोबरं खाल्ल्याने पण हॉट फ्लॅशेसचा त्रास कमी होतो. हॉट फ्लॅशेस म्हणजे भरपूर दरदरून अचानक आपल्याला घाम फुटतो. रात्री अगदी AC चालू असेल तरी पण आपल्याला घाम येतो, याला हॉट फ्लॅशेस म्हणतात. त्या बऱ्याच स्त्रियांना 35 नंतर हा त्रास सुरू होतो. माझ्या मदतनीसला पण मी सांगितलं की हा नॉर्मल आहे, घाबरून जाण्यासारखं काही नाही. आणि बऱ्याच वेळा पाळी चुकते तर प्रत्येक स्त्रियाला ती पण भीती वाटते की अरे बापरे आपण 40शीत आलो, आता पाळी चुकली, दिवस राहिले की काय, लोक काय म्हणतील. पण तसं काही नसतं. हे मेनोपॉजचे सगळे सिम्पटम्स आहेत. तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरशी कन्सल्ट करू शकता किंवा गायनॅककडे कन्सल्ट करू शकतात. बऱ्याच वेळा खूप कन्फ्युजन होतं या गोष्टींचं. मी सुद्धा त्यातून गेलेले आहे. तर तुम्ही बिलकुल घाबरू नका मैत्रिणींनो. आपल्या फॅमिली डॉक्टरशी नक्की कन्सल्ट करा. आता आपण काही जणी नोकरी करणाऱ्या असतो, धावपळीत वेळ मिळत नाही आणि हे सगळे सिम्पटम्स सुरू असतात. त्याच्या सकट स्त्रीची तारेवरची कसरत सुरू असते. पण तुम्ही या गोष्टींकडे लक्ष द्या, आपल्या हेल्थला प्रायोरिटी द्या. आणि काही त्रास जाणवत असेल तर घरच्यांना सांगा, त्यांच्याशी मनमोकळानेपणे बोला. आणि या गोष्टीसाठी पण आपल्या कुटुंबाला अवेअर करा की मी कुठल्या फेजमधनं जात आहे. कारण कुटुंबातले सदस्य खूप कन्फ्यूज होतात. मुलं पण कन्फ्यूज होतात, नवरा पण कन्फ्यूज होतो की का बरं बाबा ही अशी वागते, हिला काय होतं आहे नक्की, सारखी बेचैन असते, चिडचिड करते.
आणि विसराळूपणा बापरे खूप वाढतो. म्हणजे नाही तर नाही, बालपणाच्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतात, पण काल जे काही कोणी सांगितलं असेल ते आठवत नाही. की समजा घरात एखादी गोष्ट संपली, आपल्याला मागवायची आहे, कोणाचे औषधं संपले मागवायचे, किंवा कोणाचं बिल भरायचे ते राहिले, आणि आपण नेमकं महत्त्वाच्या गोष्टी विसरून जातो आणि घरात मग खूपच उगाचच सगळा गोंधळ उडतो. त्यामुळे चक्क तुम्ही डायरी मेंटेन करा, लिहून ठेवा, कारण हा विसराळूपणासुद्धा फॉगी मेमरी म्हणतात त्याला. फॉगी मेमरी होते आपली मेनोपॉज फेजमध्ये. तर हा त्रास आपल्याला जवळजवळ पेरुमेनोपॉज, पोस्ट मेनोपॉज असतो, मेनोपॉज असतो, हे 3 फेजेस आपल्याला पार करायच्याच असतात प्रत्येक स्त्रीला, आणि त्याला 10 वर्ष तरी लागतात. त्यामुळे आपण आपली काळजी घ्यायची आणि मॅनेज करायचं, शिकायचं त्याच्याबरोबर जगायला, कारण हे तर आपल्याला करायचंच आहे ना, तर मग आपण त्याच्याबरोबर जगायचं. आणि डायरी मेंटेन करा, वही पेन मेंटेन करा, म्हणजे आपला गोंधळ उडणार नाही आणि घरच्यांचा पण गोंधळ उडणार नाही, कारण ते सगळे पहिल्यापासून आपल्यावर डिपेंड असतात की ही आहे ना, ही सगळं करून टाकेल. आणि आपलं असं होतं की इथून दुसऱ्या रूममध्ये गेलो तरी काय करायला आलो ते आठवत नाही, असं बऱ्याच वेळेला होतं. आणि मला सगळे हसतात, म्हणतात तू रिव्हर्स मार म्हणजे तुला आठवेल. म्हणजे जोक पण होतात माझ्या विसरबोळेपणावर घरामध्ये, पण हे असं सगळं चाललेलं आहे. तर मी सरळ वही पेन मेंटेन करते आणि लिहून ठेवते की उद्या मला दळण करायचं आहे, उद्या मला भाजी आणायची, छोट्या छोट्या गोष्टी लिहून ठेवायच्या. की घरातली हळद संपली आपल्याला मागवायची आहे, कोथिंबीर संपली आणायची, चक्क असं लिहून ठेवते. काय करणार खूपच गोंधळ उडतो हा. तर हे नॉर्मल आहे, काहीच त्याचं घाबरायचं कारण नाही. ही स्टेज आपल्याला पार करावीच लागते. आणि मेन मस्त मेडिटेशनची आवड असेल तर बेस्ट आहे, किंवा मेडिटेशन तुम्ही चालू करा. मस्त ब्रीदिंग एक्सरसाइज करायचा, शांत एक दिवसाची एक वेळ निवडायची की ज्या वेळेला आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही, सकाळ असो संध्याकाळ रात्र, ज्या वेळेला तुम्ही मोकळे असाल, एकटे असाल, त्या स्वतःचा मी टाईम काढायचा आणि छान मस्त ब्रीदिंग एक्सरसाइज करायच्या. शांत वाटतं आपल्याला. झोपेच्या आधी केलं तरी छान वाटेल. आणि जायफळाचं मस्त जायफळ टाकून दूध वगैरे घ्यायचं, म्हणजे शांत झोप लागते. शक्यतो स्क्रीन टाईम अवॉइड करायचं, झोपताना मोबाईल चाळायचं नाही, लवकर झोपायचा प्रयत्न करा. आणि डाएट छान हेल्दी ठेवा, सॅलॅड्स खा, भरपूर भाज्या खा, हायड्रेटेड राहा, पाणी भरपूर प्या. आणि ओलं खोबरं आपल्या आहारामध्ये घ्या, त्याने पण हॉट फ्लॅशेसचा त्रास कमी होतो. खोबऱ्याची बर्फी करून ठेवायची, खायची. मस्त तीळ वगैरे सेवन करायचं. डायटिशियन्सला तुम्ही विचारा, त्याबरोबर तुम्हाला आहार सांगतील. मी तर काय प्रत्येक स्त्रीची बॉडी वेगळी असते, त्यामुळे आपण आपल्या डॉक्टरशी कन्सल्ट केलेलं बरं. पण हे जे जनरल सिम्पटम्स आहेत ना, हे तुम्ही लक्षात घ्या. ज्या 30-35 माझ्या मैत्रिणी आहेत ना, त्यांनी आता सुरुवात त्यांची होईल, त्यांनी लक्ष ठेवा या सिम्पटम्सकडे. आणि घाबरून जाण्याचं काही कारण नाही. जर एक्स्ट्रीम सिम्पटम्स असतील तर डॉक्टरकडे नक्की जा, अंगावर काढू नका. पण हे नॉर्मलाइज करायला पाहिजे आपण. मेनोपॉज याचा बाऊ करायचं नाही. आणि प्रत्येक स्त्रीला त्याचा त्रास होतो. आता एवढी मागे गरमी होती, मागच्या महिन्यात माझे इतके हाल झाले, हॉट फ्लॅशेसचा भयंकर त्रास झाला मला. अक्षरशः असं वाटायचं की मी पडते की काय खाली डिहायड्रेटेड होऊन. मी स्वतःची खूप काळजी घेतली. सतत 24 तास AC चालू होता. काय करणार ना, खूप त्रास झाला मला मागच्या महिन्यात. आता पाऊस पडतो आहे तर गारवा आला ना, तर हॉट फ्लॅशेसपासून बऱ्यापैकी सुटका झाले. पण अचानक कधीतरी बसल्या बसल्या तो सुरू होतोच. पण आता मी डील करते, स्वतःला कूलडाऊन होऊ देते. 5 मिनिटांनी कूलडाऊन आपण होतो आणि पुन्हा नॉर्मल होते बॉडी. तर आता मला त्याची सवय झाली आहे. आणि जास्ती त्रास वाटला तर मी पण डॉक्टरांशी कन्सल्ट करते, मग ते सांगतात मला काय करायचं ते. तर तुम्ही पण या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या सगळ्यांना. आणि घरच्यांनी पण सगळ्यांनी आपल्या घरातल्या स्त्रीला सांभाळून घ्या. आणि मॅनोपॉजला पण आपण नॉर्मलाइज केलं पाहिजे. जशी स्त्री वयात येते तशीच त्यातनं रजोनिवृत्ती पण तशीच नॉर्मलाइज केली पाहिजे. आणि घरच्यांचा सपोर्ट असेल ना, तर तेही अगदी सुखावं होतं. तर आपल्या घरातल्या स्त्रीला सगळ्यांनी सांभाळून घ्या आणि तिची या काळात विशेष काळजी घ्या, हीच तुम्हाला सगळ्यांना विनंती. आणि आज मी 2 छान रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर केला आहे आणि मनातल्या काही गोष्टी पण तुमच्याशी बोलली आहे. तर आजचा हा घरगुती व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. भेटू नवीन विषयाच्या पुढच्या व्लॉगमध्ये. तो पण सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.